जय श्रीराम. गेले 116 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आजचा 117 दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले सुतारा महाराष्ट्रातील त्रिसंत ज्याने आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती साधं सोप्या भाषेत समजावून सांगितली. संतांना कसं ओळखावं, खरे संत कोण, नोंदी कोण, आपण संसार कसा करावा, संसार करत असताना प्रपंच कसा म्हणजे परमार्थ कसा करावा आणि आपलं पारमार्थिक प्रगती कशी करावी, आपण जीवनामध्ये कसं वागावं, काय करू नये, हे सगळ्याच गोष्टी त्यांनी आपल्याला आपल्या या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आणि ते देखील अगदी जी प्रापंचिक लोकांची उदाहरण आहेत त्या उदाहरणासहित आपल्याला सांगितलेलं आहे. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, काय घ्यावं, नामस्मरणाचे काय फायदे, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर, झोपेतून उठल्यानंतर, चालताना, बोलताना, तुम्ही काम करत असताना, प्रवास करत असताना, अंघोळ करत असताना, तुम्ही लहान असाल, तुम्ही तरुण असाल, तुम्ही वयस्कर असाल, स्त्री असाल, तुम्ही पुरुष असाल, तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही गरीब असाल, तुम्ही शिक्षित असाल, तुम्ही अशिक्षित असाल, कोणत्याही माणसाने नामस्मरण करावे आणि ते करता येतं. आणि तो 1 मिनिटापासून 1 तास, 1 महिन्यापासून 10 महिने कितीही करू शकता, कधीही करू शकता. त्यासाठी कोणत्या प्रकारचा नियम नाही. हेच महाराजांनी आपल्याला सांगितलं आणि सगळ्या संतांनी हेच सांगितले. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. ज्यांना पर्सनली, फिजिकली आपल्याला संतांबरोबर राहता येत नाही, त्यांनी दिलेले नाम तरी ते नामस्मरण तरी करावं आणि त्यांनी दिलेल्या ग्रंथांचं वाचन करावं. आणि सर त्याच्याच प्रमाणे जर ग्रंथाचं वाचन समजा नाही नाही समजा नाही केलं तरी पण मस्ट हेच आहे, चांगले विचार ठेवावेत, अहंकार बाजूला ठेवावा, आपण लोकांना मदत कशी करू याच्याबद्दल विचार करावा. हेच सगळ्यात संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आता 117व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं शीर्षक आहे, संतांनीच भक्ताला सगुणात आणले. देव हा मूळ निर्गुण निराकार आहे. सर्वात अर्पण भक्ती श्रेष्ठ आहे. पूजा करताना मी तुझा दास आहे असे म्हणून म्हणजे प्रेम आहे. जे आपण स्वतःकडे कमीपणा घ्यावा आणि त्याला मोठेपणा द्यावा. त्यात लाज वाटायचे काहीच कारण नाही. आधी भगवंताचे दास व्हावे, मग पूजा करावी. आम्ही इतर कित्येकांचे दास होतो. म्हणजे आपण आपल्या प्रपंचामध्ये असताना बऱ्याच लोकांचे आपण दास होतो. म्हणजे आपण ऑफिसमध्ये आपला कोणतरी बॉस असतो, घरामध्ये कोणतरी बॉस असतो, समाजामध्ये कोणतरी बॉस असतो. या सगळ्यांचं आपण दास होतो. पण भगवंताचा दास आपण आहोत हे बोलताना, हे सांगताना आपल्याला लाज वाटते. मग आणि इतकातून पुढे जेव्हा भगवंताच्या दास होऊन मग पूजेत अर्पण भक्ती कशी येणार? आपल्याला जे जे आवडते ते ते मनाने भगवंताला अर्पण करावे. इथे सर्व काही मनानेच करायचे असे. नुसते शरीराने काबाड कष्ट केले म्हणजे प्रेम येतेच असं नाही. चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणे म्हणजे मुचोरपणा झाला. असं अंगासोरपणा करू नये. म्हणजे आपल्या उपशात प्रेम असताना भगवंताची सेवा करण्यात काहीच अर्थ नाही. भगवंताकडे मन लागायला सगुण असणं उत्तम होय. सर्व लोक या लोकाने सगुणाचीच उपासना करणार असतात. म्हणजे मूर्तीपूजा किंवा आपण एखादा फोटो लावणे अशा रीतीने आपण उपासना करत नाही. घराची, देवाची, झाडांची, कशाची आपली जी उपासना करतो ती सगुण रूपात असं म्हणून आपण करू शकतो. आणि ते बऱ्याच लोकांसाठी उत्तम आहे, साधे सोपे ऑप्शन्स पण आहेत. ठरलेली वेळ, ठरलेलं साधन असावं म्हणजे त्यामध्ये प्रेम आहे. म्हणजे वेळ देखील आपली फिक्स केली तर उत्तम आणि तेच साधन जे काही आपलं ठरलेलं असेल, जे कुठचेही नामस्मरण ते देखील ठरलेलं असेल तर ते उत्तम आहे. आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्ये असतो ना, म्हणून त्याला सुद्धा सवय लागते. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते. ज्या मूर्तीची उपासना आपण एखादं साधन केलेलं असेल आणि त्या मूर्तीमध्ये फार तेज असते आणि ते पुष्कळ काळ टिकते. शिवाय ते इतरांनाही उपयोग पडते. जगाचे खरोखरी स्वरूप पाहण्यासाठी
सगुण उपासना कारणीभूत आहे. सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे वर्णन. जे आपण भोग भोगावे पण कोणत्या प्रकारची काळजी करू, संसारामध्ये आपण सगळ्या गोष्टी कराव्या, ते करत असताना कोणत्या प्रकारची काळजी करू. उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे ते तेज पण लक्ष नसते. पैशाची काय होते त्याची तेज तितके नसते. पैसा आल्यानंतरही तेज येतं, ही तेज येतं. पण जे लोक साधुसंत असतात त्यांचे जे तेज असतं ते वेगळंच असतं. ज्याच्या मागे उपासनेचा जोर असतो आणि तोच जगात खरे काम करतो. एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसेल. त्या बाईशी देवी बोलत असेल, प्रपंचाला वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असेल. परंतु बाईने ध्यान करणं सोडून दिल्याने तिला देवी दृष्टी बंद झाली. तसंच एक मुलगा डोळे झाकून बसल्याने त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसेल. कसे करावे, काय करावे वगैरे सर्व गोष्टी तुझ्या मुलांना सांगत असेल. पण त्या मुलाने ध्यान सोडून दिले आणि जो दाढीवाला दिसेनाच त्याला. या गोष्टीचा अर्थ असा की आपल्याला सांभाळणारी शक्ती आपल्या मागे असतातच. आपण त्याची उपासना सोडू नये. भगवंताला सगुणामध्ये आणला. हा संतांनी आपल्यावरती केवढा मोठा उपकार केलेले की निर्गुण निराकार असणाऱ्या भगवंताला त्यांनी सगुण साकार रूपामध्ये आणलेलं आहे. संतांनी आपल्याला सांगितले की ही दृष्टमूर्ती दृश्यमूर्ती तुझी आहे. तुला हवे असणारे सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे. ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर तेव्हा संत म्हणजे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझा मुख्य आधार आहे, तो माझे कल्याण करणार आहे. ही जाणीव झाली की जे मिळेल ते भगवंताच्या इच्छेनेच मिळते ही भावना होऊन आपण त्या परिस्थितीमध्ये समाधान राहतो की आपलं ते समाधान टिकतं. शेवटचं वाक्य, अनंतरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगळं उपासना झालीच पाहिजे. म्हणजे आपल्याला आनंद हवा असेल, परमात्मा पडदे करायचे असेल तर सगळ्याची उपासना करावी. देवदेवतांची मूर्ती, फोटो आणि एकदा ती गोष्टीची सवय झाली तर तुम्ही निर्गुण निराकाराची उपासना अगदी सहजरित्या करू शकता. हेच महाराजांनी सांगितलं, हेच सगळ्या संतांचं देखील सांगून आता आपण 11 श्रीरामाच्या नावाचं जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. मुळात हे 117व्या दिवसाचं प्रवचन रूपी जे वाचन झालं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हीच त्या श्रीरामच्या इच्छा व्यक्त करतो आणि ते थांबतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.